नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, वसंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ म्हणजे YCM ज्याला आपण या नावाने ओळखतो, YCM या नावाने ज्या विद्यापीठाला ओळखतो, त्यांनी जे BMCच्या संदर्भात आहे मित्रांनो एक जाहीर केलेलं आहे शाळांना कॉलेजांना पत्र. तर ते पत्र नेमकं कोणतं आणि काय त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, BMCची जी भरती आहे फार कंटाळजनक भरती होत आहे. मित्रांनो, भरपूर लोक वैतागलेले आहे. ॲक्च्युली फार ज्या चिंताजनक आणि अडचणीवाल्या अटी त्याच्यात टाकण्यात आलेल्या आहे आणि फार जे आहे क्रिटिकल अटी टाकल्यामुळे विद्यार्थीसुद्धा अजूनपर्यंत जे आहे ते पूर्ण निश्चित नाही की नेमकं जोडावं काय आणि काय टाकावं फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेटमध्ये. तर फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेटच्या संदर्भातच मित्रांनो महत्त्वाची अपडेट जी आहे ती YCM कॉलेजकडून आलेली आहे. ठीक आहे, प्रति आहे मित्रांनो म्हणजे कोणाला देणारी आहे केंद्र प्रमुख, केंद्र संयोजक, विभागीय केंद्र नागपूर अंतर्गत येणारे सर्व अभ्यास केंद्र. ठीक आहे, विषय काय आहे तर विद्यार्थ्यांना प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत. ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट म्हणतो. ठीक आहे, संदर्भ आहे मित्रांनो 26/8/2024 मान्य परीक्षा नियंत्रक कार्यालयाचे पत्र आणि त्यांचा क्रमांक याच्यात देण्यात आलेला आहे. नंतर लिहिलं आहे, महोदय, आज रोजी विविध शासकीय कार्यालयाच्या अस्थापनेवरती पदभरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध होत आहे. सदर जाहिरातीमध्ये विद्यार्थ्याकडून प्रथम प्रयत्नात पदवी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नियुक्त्याकडून मागितले जात आहे. म्हणजे BMCचा उल्लेख यांनी डायरेक्टली केलेला नाही, परंतु मित्रांनो BMC करताच हे जे आहे ते पत्र काढण्यात आलेले आहे. त्यानुसार पदवी किंवा पदव्युत्तर पदवी शेवटच्या वर्षात असलेल्या अभ्यास केंद्रामार्फत जे विद्यार्थी प्रवेशित होते त्या विद्यार्थ्यांना ह्या पत्राच्या सोबत जोडलेल्या प्रमाणपत्राप्रमाणे आपल्या अभ्यास केंद्राच्या लेटर हेडवरती संबंधित विद्यार्थ्यास प्रमाणपत्र द्यावे. ठीक आहे मित्रांनो, लेटर हेडवरती प्रमाणपत्र जे आहे फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट आहे ते देण्यास सांगितलेले आहे YCM वाल्यांना. जे विद्यार्थी प्रथम प्रयत्नात म्हणजे संबंधित शिक्षणक्रमासाठी विद्यापीठाने आखून दिलेल्या एकूण विहित कालावधीत पदवी 3 वर्ष, पदव्युत्तर पदवी 2 वर्ष उत्तीर्ण झाले असल्यास अभ्यास केंद्राने विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे तपासून खात्री करून मगच प्रथम प्रयत्नात पदवी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र संबंधित विद्यार्थ्यांकडे द्यावे. ठीक आहे, म्हणजे सर्व जे कागदपत्रे तपासणी करून देण्यात यावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. उपरोक्त सर्व बाबीची जबाबदारी पूर्णतः अभ्यास केंद्राची असणार आहे. भविष्यात याबाबतची कोणतीही तक्रार विद्यापीठात स्वीकारली जाणार नाही याची आपण नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राचे सर्व आवश्यक ते रेकॉर्ड अभ्यास केंद्राने आपल्याकडे जपून ठेवणे आवश्यक आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, प्रमाणपत्राचा नमुनासुद्धा सोबत दिलेला आहे. तर इथेच तो नमुना आपल्याकडे अवेलेबल नाही, त्याच्यामुळे मी शो केलेला नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारचे लेटरसुद्धा BMCच्या भरतीच्या संदर्भात येत आहे मित्रांनो. अजूनही मित्रांनो मुले फॉर्म भरत आहे, परंतु अजूनही मुलांना कन्फर्म झालेलं नाही नेमकं फॉर्ममध्ये फर्स्ट अटेम्प्टच्या टाकी काय टाकायचं आहे. कस्टमर केअरला फोन केले असता ते सर्टिफिकेट टाकायला सांगत आहे, परंतु अजूनही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण आहे. ठीक आहे मित्रांनो, याच्यानंतर कसल्याही प्रकारची अपडेट माहिती मिळाली चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.